अहो, विरोधक हा आरोप करतातच. प्रत्येक विरोधक हा सांगतो की समोरच्या माणसाने एकही काम केलेलं नाहीये. ही स्ट्रॅटेजी आहे राजकारणाची. लोकांना माहिती आहे ना, दिंडोशीकरांना माहिती आहे मी काय काम केलं आणि माझा काय जनसंपर्क आहे तो. या जगावर स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेवले आहेत. या जगावर मुख्यमंत्री महाराष्ट्रातच मुख्यमंत्री लक्ष ठेवतात ना, मुख्यमंत्र्यांचं कामच आहे ते. पण दिंडोशीकर जनता ही महाविकास आघाडी बरोबर आहे. मतदारसंघामध्ये सतत विरोधकांकडून कटेंगे तो बटेंगे असा प्रचार देखील सुरू झाला. बटेंगे तो कटेंगे. ठीक आहे, जे प्रचार जो काय चालू आहे त्यांना लक्ष लाभ हो. पण इकडे दिंडोशीमध्ये एकात्मतेचं वातावरण आहे. सर्व धर्मीय एकत्र राहून हे हम सब एक आहे या नाऱ्याने महाविकास आघाडी बरोबर आहेत. त्यामुळे सर्व धर्मीय सर्व भाषिक हे माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला दिंडोशीमध्ये मतदान होईल. मी तुम्हाला आजही सांगतो, उद्याही तेच राहील. 20ला पण आपण बघाल आणि 23ला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा आपल्याला कळेल की दिंडोशीकर मतदार आणि जनता ही महाविकास आघाडी बरोबर आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।